हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण डीमोस थेरम आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्याबरोबर युझिंग डीमोस थेरम वी कन्वर्ट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म a प्लस आय बी. आणि a प्लस आय बी मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट केलेलं आहे. बरोबर. तर आज त्याच्या पुढच्या पॉइंटकडे जाऊया, दॅट इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बरोबर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी युनिटी म्हणजेच आपण काय सपोज करणार आहोत, वन. युनिटी म्हणजे वन. लक्षात घ्या. तर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय ते अगोदर आपण डिस्कस करूया, मग त्याच्यावरचे रिलेटेड काही एक्झाम्पल्स, त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघूया. बरोबर. तर मग बघा, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मी काय म्हणतोय, एक्स इज इक्वल्स टू दिस इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. लक्षात घ्या, युनिटी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे वन, आणि वन हा रिअल नंबर आहे. आणि आपल्याला माहित आहे एव्हरी रिअल नंबर कॅन बी कन्वर्टेड इन द फॉर्म a प्लस आय बी. म्हणजे कुठलाही रिअल नंबर आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, ज्याचा इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे, झिरो असणार आहे. बरोबर ना. म्हणजे इथं जो तुम्हाला हा वन दिसतोय तो वन म्हणजेच काय असणार आहे, मग वन प्लस आय झिरो. बरोबर. मग बघा, एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ वन केलं. याच्यानंतर टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा जर क्यूब घेतला तर मला सांगा मग काय येतं, एक्स क्यूब इज इक्वल्स टू किती येणार आहे, वन. बरोबर ना. आणि मग इथं त्याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितोय, एक्स क्यूब मायनस वन इज इक्वल्स टू झिरो. बरोबर ना. आता इथं आपल्याला माहित आहे वनचा क्यूब केला किंवा वन रेस टू एन इज इक्वल्स टू वन अगेन. बरोबर. वेर एन इज एनी नॅचरल नंबर. बरोबर. म्हणजे वन ची पॉवर तुम्ही नॅचरल घेतलं पाहिजे असं काही नाही. वन रेस टू एनी इंटीजर इज वन अगेन. बरोबर ना. त्यामुळे मी इथं काय करतोय बघा, एक्स क्यूब मायनस वन क्यूब इज इक्वल्स टू झिरो. आता या ठिकाणी आपण काय करूया बघा, वी नो ए क्यूब मायनस बी क्यूब. आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन माहित आहे. काय बघा, ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन, तर ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय असणार आहे, बी स्क्वेअर. दिस इज द एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा, रिप्लेस ए बाय एक्स अँड बी बाय वन. आणि हेच एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. सो यूज दॅट. व्हॉट वी गेट हिअर, एक्स क्यूब मायनस वन क्यूब इज इक्वल्स टू झिरो. देअरफॉर इथं काय येतं बघा, मग एक्स मायनस वन आणि त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इज इक्वल्स टू काय असणार आहे, झिरो. आता याच्या पुढं बघा, या दोन नंबर्सचं प्रोडक्ट झिरो आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे ऍटलीस्ट वन ऑफ देम मस्ट बी इक्वल्स टू झिरो. म्हणजे या दोन्हीतला एक तरी काय असला पाहिजे, झिरो असला पाहिजे. म्हणजे काय येणार मग याच्यावरून, एक्स मायनस वन इज इक्वल्स टू झिरो और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इज इक्वल्स टू झिरो. बरोबर ना. म्हणून मग देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय येतं, वन और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इज इक्वल्स टू झिरो. आता इथं झालं काय बघा, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी त्याचे आपल्याला एकूण तीन रूट्स मिळणार आहेत. त्यातला एक रूट आपल्याला मिळालेला आहे. रूट म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ एक्स विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. बरोबर ना. आता इथं एक्स बरोबर वन म्हणजे एक रिअल व्हॅल्यू मिळालेली आहे आणि आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. बरोबर ना. तर मी इथं काय करतो बघा, नाउ दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट म्हणतो मी, काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इज इक्वल्स टू झिरो. आता हे जर इक्वेशन मी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो याच्या बरोबर जर इक्वेट केलं तर मला सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर वन. Then what is the value of b, coefficient of x किती आहे, 1, and what is the constant term, that is also 1. So a is equals to 1, b is equals to 1 and c is equals to 1. And we know the formula for finding root of the equation using formula method. काय बघा तो फॉर्म्युला, yes, x is equals to minus b plus minus स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. आता या ठिकाणी ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर मग रूट्स काय आहेत बघा,
एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू 0 याचे रूट्स काय येणार आहेत एक्स इज इक्वल्स टू -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1 मायनस 4 इंटू 1 इंटू 1 आणि डिवायडेड बाय 2 इंटू किती येतं 1 लक्षात येतं का बघा कॅल्क्युलेशन आपण काय करतोय कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन यूज केलं म्हणजे ते एक्स क्यूब मायनस 1 चा क्यूब आहे मग याचं एक्सपान्शन काय आलं एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू 0 झालं आणि मग या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे ऍटलीस्ट वन ऑफ देम मस्ट बी इक्वल्स टू 0 एक्स मायनस 1 बरोबर 0 किंवा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बरोबर 0 झालं आता एक्स मायनस 1 बरोबर 0 याच्यावरून आपल्याला काय मिळालं एक्स इज इक्वल्स टू 1 and now we want to find root of this quadratic equation x square plus x plus 1 is equals to 0 याचे रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे बरोबर ना तर बघा मग त्याचे रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला मेथडचा यूज केलेला आहे आणि तो फॉर्म्युला काय x is equals to minus b plus minus square root b square minus 4ac upon 2a बरोबर मग त्यावरून बघा आता हे रूट्स काय येणार आहेत -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस 4 दॅट इज -3 आणि डिवाइड बाय किती आलं बघा 2 बरोबर ना आणि देअरफॉर मग इथं x इज इक्वल्स टू काय तर बघा रूट्स -1 प्लस मायनस आता स्क्वेअर रूट मध्ये -3 आहे म्हणजेच आपण ते काय लिहू शकतोय i√3 आणि डिवाइड बाय 2 कारण बघा स्क्वेअर रूट मध्ये -3 आहे म्हणजे आपण ते कसं लिहू शकतोय स्क्वेअर रूट मध्ये -1 आणि स्क्वेअर रूट मध्ये √3 म्हणजे यांचा प्रोडक्ट स्क्वेअर रूट -1 म्हणजे किती आयोटा दॅट इज आय आणि √3 ऍज इट इज म्हणजे स्क्वेअर रूट -3 ची व्हॅल्यू काय झाली i√3 बरोबर ना मग बघा इथे x बरोबर काय येतं -1 प्लस मायनस i√3 डिवाइड बाय 2 म्हणजेच इथे किती येणार आहे -1/2 प्लस मायनस i√3 बाय 2 सो व्हॉट आर दॅट टू रूट्स ते दोन रूट्स जे असणार आहेत ते काय असणार बघा देअरफॉर मग रूट्स आर what are that roots -1/2 plus i√3/2 आणि -1/2 minus i√3/2 these are two roots of the quadratic equation x square plus x plus 1 is equals to 0 आणि म्हणून लक्षात घ्या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी याचे रूट्स म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x काय काय असणार आहेत x is equals to 1 आणि -1/2 प्लस i√3/2 -1/2 मायनस i√3/2 बरोबर दीज आर द थ्री रूट्स ऑफ दॅट कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी बरोबर आणि म्हणून मग देअरफॉर मी असं म्हणतोय x³ -1 इज इक्वल्स टू 0 इम्प्लाइज x इज इक्वल्स टू काय येणार बघा 1 -1/2 प्लस i√3/2 आणि -1/2 मायनस i√3/2 तर हे असणार आहे त्याचे तीन रूट्स या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच्या इक्वेशनचे तर सर्वांना हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी लक्षात आलं का बघा क्यूब इज इक्वल्स टू 1 असेल तर फ्रॉम दॅट वी गेट थ्री रूट्स ऑफ दिस इक्वेशन पहिला असणार आहे 1 नेक्स्ट इज -1/2 प्लस i√3/2 आणि त्याच्या पुढचं -1/2 मायनस i√3/2 हे ते तीन रूट्स असणार आहेत बरोबर आता यातला पहिला जो रूट आहे 1 तो रिअल नंबर आहे मात्र या दोन रूट्स मध्ये एक रिलेशन आहे काय रिलेशन आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया समजा मी काय करतोय सपोज म्हणतो मी ओमेगा इज इक्वल्स टू -1/2 प्लस i√3/2 या कॉम्प्लेक्स क्यूब रूटचं जे सेकंड रूट आहे त्याला मी ओमेगा असं नोटेशन देतोय कारण लक्षात घ्या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी त्याचे जे रूट्स आपण इथं कन्सिडर करणार आहोत आहेत ते 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या फॉर्म मध्येच आपण ते कन्वर्ट करणार आहोत आणि त्याच फॉर्म मध्ये आपण त्याचा यूज करणार आहोत लक्षात घ्या तर इथं आता काय झालं एक पहिला रिअल रूट आहे सेकंड रूटला मी काय म्हटलेलं आहे ओमेगा म्हटलेलं आहे ओमेगा इज इक्वल्स टू -1/2 प्लस i√3/2 आता समजा मी जर याचा स्क्वेअर केला ओमेगा स्क्वेअर बघा ना म्हणजे इथं काय होणार आहे -1/2 प्लस i√3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला
आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, सगळ्यात पहिला इथं 1/2 मी बाहेर घेतला कारण 2 डिनॉमिनेटर सेम आहे. व्हॉट रिमेन्स इनसाइड द ब्रॅकेट -1 प्लस I√3 कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. आता इथं हे एक्सपान्शन आपण करूया. 1/2 चा स्क्वेअर किती येणार आहे बघा, दॅट इज 1/4. बरोबर. आणि आता इथं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आपण युज करूया. बरोबर. मग a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जर एक्सपान्शन युज केलं तर किती येतं बघा, मग -1 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 इंटू I√3 आणि प्लस किती हो, I√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं काय केलेलं आहे, ओमेगा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे -1/2 प्लस I√3/2 आपण त्याचा स्क्वेअर केला म्हणजेच ओमेगा स्क्वेअर झाला. या ब्रॅकेटचा आपल्याला आता स्क्वेअर करायचा आहे. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर करण्यासाठी मी काय केलं, 1/2 बाहेर घेतला, त्याचा स्क्वेअर 1/4 आणि a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन या ठिकाणी युज केलेलं आहे. आता इथं काय काय होणार आहे बघा, यस 1/4 ऍज इट इज, -1 चा स्क्वेअर 1 येईल. नंतर इथं प्लस मायनस मायनस म्हणजे मायनस किती येणार आहे बघा, इथं 2 इंटू I√3 आणि या ठिकाणी बघा आता I चा स्क्वेअर -1 √3 चा स्क्वेअर येणार आहे 3 म्हणजेच -3. लक्षात आलं का बघा. आणि याच्यानंतर मग आता पुढे काय होणार आहे बघा, दॅट इज 1/4 1 - 3 दॅट इज -2 आणि -2I√3. सर्वांना समजतं का बघा. 1 - 3 -2 झालं आणि -2I√3 ऍज इट इज. आता याच्यातून आपण काय करूया, सपोज इथून मी जर 2 कॉमन घेतलं, 2 कॉमन घेतल्यानंतर काय होतं बघा, यस 1/4 2 जर मी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये -1 I√3 राहिलेला आहे. आणि इथं मग 2 1 जार 2 2 जार म्हणजे किती आलं हे, -1 I√3 डिवाइड बाय 2 म्हणजे थर्ड रूट आलं का नाही बघा. म्हणजे सेकंड रूट जे आहे त्याचा जर मी स्क्वेअर केला तर मला काय मिळालं, थर्ड रूट मिळालेलं आहे. बरोबर ना. म्हणजे या पद्धतीने लक्षात घ्या, मी जर थर्डला मी ओमेगा सपोज केलं तर याचा स्क्वेअर केल्यानंतर मला सेकंड रूट मिळणार आहे. म्हणजे या दोन मध्ये आपण म्हणजे इंटररिलेशन काय म्हणू शकतोय, स्क्वेअर ऑफ द सेकंड रूट इज इक्वल टू थर्ड रूट और स्क्वेअर ऑफ द थर्ड रूट इज इक्वल टू सेकंड रूट्स. बरोबर. आणि आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी कसं डिनोट करणार बघा. मग देअरफॉर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आर काय म्हणतो बघा आपण, तो जर आपण ओमेगाने कन्सिडर केला तर x इज इक्वल टू मग 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. दीज आर द 3 रूट्स वेअर ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा किती आहे बघा, व्हॉट इज ओमेगा, -1 प्लस I√3 डिवाइड बाय 2. लक्षात घ्या. तर हे आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बरोबर. आता समजा -1 प्लस I√3/2 याचा जर मी क्यूब केला, ओमेगाचा क्यूब केला तर काय येतं बघूया. म्हणजे त्यावरून आपल्याला रिलेशन्स इंटर रिलेशन्स बघायला सोपं जाईल. तर बघा इथं आता मी क्यूब करतोय, ओमेगा इज इक्वल टू काय बघा, ओमेगा इज इक्वल टू -1/2 प्लस I√3/2. बरोबर ना. आता या ओमेगाचा जर मी क्यूब केला, ओमेगा क्यूब, तर किती येतं बघा, यस हा 1/2 पुन्हा मी इथं कॉमन घेतोय, -1 प्लस I√3 ब्रॅकेटचा क्यूब. सांगा आता 1/2 चा क्यूब जर केला, 2 चा क्यूब येतो 8 आणि या ठिकाणी आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन यूज करायचं आहे. तर सांगा मग a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय आहे, मी तर लिहितो a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² b 3ab² प्लस काय येतं b क्यूब. लक्षात घ्या हेच एक्सपान्शन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. 1/2 चा क्यूब 1/8 मी लिहिलेला आहे. आता इथं a च्या जागी -1 रिप्लेस करा आणि b च्या जागी I√3 तुम्ही रिप्लेस करू शकताय. सो रिप्लेस दॅट, व्हॉट वी गेट हियर, यस -1 क्यूब प्लस 3 इंटू -1 स्क्वेअर इंटू I√3 प्लस पुढे काय येणार बघा 3 इंटू -1 I√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस शेवटचं काय येणार बघा
आय रूट 3 ब्रॅकेटचा क्यूब हे झालं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन. लक्षात आलं का? बघा काय काय केलं. ए च्या जागी तुम्ही -1 रिप्लेस केलात आणि बी च्या जागी तुम्ही आय रूट 3 रिप्लेस केलेला आहे. बरोबर ना? तर एक्सपान्शन सर्वांना कळलं का? बघा ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. बरोबर. आता या ठिकाणी मग व्हॅल्यूज आपण सिम्प्लिफाय करूया. किती येतं बघा मग 1/8 हा -1 चा क्यूब दॅट इज -1. बरोबर. प्लस इथं काय येतं बघा -1 चा स्क्वेअर केला तर तो प्लस येणार आहे. म्हणजे किती आला बघा 3√3 आय म्हणतो मी. आय मी नंतर लिहितो. 3 × 1 3 झालं. 3√3 × आय. पुढं आय रूट 3. आता आय चा स्क्वेअर किती येणार आहे दॅट इज -1. √3 चा स्क्वेअर 3 मायनस मायनस प्लस झाला. 3 3 जार 9 म्हणजे दिस इज +9. बरोबर. आणि शेवटचं आय चा क्यूब किती येणार आहे बघा. व्हॉट इज द क्यूब ऑफ आय. आता आपल्याला माहिती आहे आयच्या पॉवर्स आपण बघितलेल्या आहेत. आय स्क्वेअर किती येतो -1. आय क्यूब किती येणार आहे -आय. आणि √3 चा जर मी क्यूब केला दॅट इज -आय. आणि √3 चा क्यूब किती येणार आहे सांगा. √3 चा स्क्वेअर केला 3 आलं. 3 × √3 म्हणजेच किती -आय 3√3 आलेलं आहे. लक्षात येतं का बघा सर्वांना. एक्सपान्शन्स, त्या एक्सपान्शन्स मध्ये आपण आयच्या पॉवर्स इथे यूज केलेल्या आहेत. कोणत्या आयच्या पॉवर्स यूज केलेल्या आहेत. एक पॉवर यूज केली आपण I² = -1 आणि दुसरी पॉवर यूज केलेली आहे I³ = -आय. बरोबर. आणि त्याचा यूज करून आपण हे सिम्प्लिफाय केलं तर बघा मग इथं काय काय होणार आहे बघा. त्या ठिकाणी 3√3 आय 3√3 - आय गेट कॅन्सल. प्लस मायनस कॅन्सल झालं. आणि बघा मग किती येणार आहे हे 1/8 -1 प्लस 9 किती आलं दॅट इज 8 अगेन. हिअर 8 ऑल्सो कॅन्सल. येस 1. Therefore मग आपल्याला रिझल्ट काय मिळाला बघा. ω³ = 1. बरोबर ना. म्हणजे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट काय मिळाले बघा. द रूट्स आर 1 ω² and remember here ω³ काय आलेलं आहे 1. म्हणजे याचाही यूज तुम्ही करू शकणार आहे. रिलेशन बिटवीन दॅट रूट्स. ते रूट्स मधलं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही याचाही यूज करू शकताय. बरोबर. आता मग ω³ बरोबर 1 आलेला आहे. मग यावरून आता आपण असं म्हणू शकतोय ω³ समजा 1 आला. आता मी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय बोथ साइड बाय ओमेगा. दोन्ही बाजूला जर ओमेगाने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे बघा ω⁴ = ओमेगा. बरोबर ना. मग या पद्धतीने तुम्ही आणखी ओमेगाने मल्टिप्लाय करा. ω⁵ = ओमेगा². म्हणजे परत आणखी जर ओमेगाने मल्टिप्लाय केलं ω⁵ ओमेगा² मिळालेला आहे. आणखी जर ओमेगाने मल्टिप्लाय केलं ω⁶ = ओमेगा³. पण आपल्याला माहित आहे ω⁶ आपण कसं कन्वर्ट करू शकतो बघा. ω³ ब्रॅकेटचा स्क्वेअर = ओमेगा³ and what is the value of ω³ that is 1. 1 चा स्क्वेअर किती आला 1. So what we get here ω³ = 1 again. तर बघा या पद्धतीनं तुम्हाला रिलेशन्स हे रिझल्ट्स माहित असले पाहिजेत. म्हणजे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीवरचे आपण आता एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. तर त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे रिझल्ट्स माहित असले पाहिजेत. तर सर्वांना लक्षात आलं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आणि त्यांच्या रूट्स मध्ये असलेलं इंटर रिलेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. याचा यूज तुम्हाला करायचा आहे. लक्षात घ्या. आता मग आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे एक्स च्या जागी आपण ओमेगा जर सबस्टिट्यूट केलं तर बघा ते रिझल्ट कसे होणार आहे. ω³ = 1 असेल. नंतर याच्यावरून तुम्हाला ω 1 हा एक रूट मिळाला आणि 1 प्लस ओमेगा प्लस ω² किती मिळणार आहे 0. तर हे रिझल्ट तुम्हाला यूज करायचे. त्याबरोबर आणखी एक रिझल्ट काय मिळाला ω⁴ म्हणजे ओमेगाने मल्टिप्लाय केलं दॅट इज ओमेगा. तर हे काय रिझल्ट यूज करून तुम्हाला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता आपण याचा यूज करून काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येतील या प्रॉपर्टीज आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे नेमकं काय. पहिला क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यूज ऑफ ω⁻18 ω⁻21 ω⁻−30 ω⁻−105 आणि ω⁻51. आता यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स.
बरोबर काय? म्हणजे आन्सर्स तुम्ही एक्झाम्पल बघितली की तुमच्या लक्षात पण येईल, कारण ओमेगाच्या ज्या काही पॉवर्स आहेत त्या सगळ्या आपण ओमेगा क्यूबच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय, बरोबर ना? अँड रिमेंबर हिअर दिस ओमेगा रिप्रेझेंट्स कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. हा जो ओमेगा आहे तो काय रिप्रेझेंट करतो? कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. तर जाऊया याच्या सोल्युशन्स कडे. वन बाय वन एक्झाम्पल्स मी इथं लिहितोय. नंबर 1 फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, गिव्हन म्हणतो मी. येस, फर्स्ट एक्झाम्पल ओमेगा रेस टू 18. बरोबर ना? आता ओमेगा रेस टू 18 असेल तर हे ओमेगा रेस टू 18 मी कसं लिहू शकतोय? ओमेगा क्यूब रेस टू 6. कॅन आय राईट दिस? As here omega is a complex cube root of unity, so what this mean? Value of omega cube is equals to 1, right? So 1 raised to 6 is 1 again. So value of omega raised to 18 is 1. Now the second example. Yes, that's a solution आपण बघूया. Given काय बघा सेकंड ओमेगा रेस टू 21. व्हेरी सिंपल. 21 हे सुद्धा आपण ओमेगा क्यूब रेस टू 7 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब? दॅट इज 1 रेस टू 7. 1 अगेन. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 ठेवली आणि 1 च्या पॉवर मध्ये 7 आहे, त्याची पण व्हॅल्यू 1 आली. थर्ड एक्झाम्पल दॅट इज ऑल्सो व्हेरी सिंपल. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओमेगा रेस टू -30. बरोबर ना? आता घाबरायचं नाही, निगेटिव्ह पॉवर आहे. अप्लाय द लॉज ऑफ इंडायसेस. काय बघा, हेच मी 1 डिवायडेड बाय ओमेगा रेस टू 30 असं लिहू शकतोय, बरोबर. त्याच्या पुढे जाऊन 1 डिवायडेड बाय मी हे ओमेगा क्यूब ब्रॅकेट रेस टू 10 लिहू शकतोय ना, कारण 3 10 30 झालं. आणि याच्या नंतर परत 1 डिवायडेड बाय 1 रेस टू 10. 1 डिवायडेड बाय 1 म्हणजे की त्याला बघा आन्सर 1. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. गिव्हन म्हणतो मी या ठिकाणी ओमेगा रेस टू -105. सेम वरची जसे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीनं निगेटिव्ह पॉवर आहे. टेक दॅट टर्म इन डिनॉमिनेटर, दॅट पॉवर बिकम्स पॉझिटिव्ह 105. बरोबर ना? आणि मग इथं जर 105 असेल, मला सांगा ओमेगा क्यूब आहे, बरोबर ना? ओमेगा क्यूब 35 येणार आहे, बरोबर ना? मग या ठिकाणी 1 डिवायडेड बाय 1 रेस टू 35 म्हणजे 1 बाय 1 दॅट इज अ 1 अगेन, बरोबर. आणि नंतर शेवटचे एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल. काय दिलंय बघा त्या ठिकाणी. गिव्हन म्हणतो मी. येस, ओमेगा रेस टू 51. हे आपण कसं कन्वर्ट करू शकतो? ओमेगा क्यूब रेस टू 3 ने जर डिवाइड केलं तर दॅट इज 17. आणि मग सांगा मला 1 रेस टू 17 म्हणजेच किती आलं? 1. म्हणजे जवळपास या सर्व कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच्या पॉवर्सच्या व्हॅल्यूज या काय आहेत? 1. म्हणजेच काय, या सगळ्या पॉवर्स आपण ओमेगा क्यूबच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत. आणि एवढे सोपे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात, लक्षात घ्या. कारण याचा यूज तुम्हाला करायचा, लक्षात घ्या. जेव्हा आपण एक्झाम्पल्स पुढे एक्झाम्पल्स बघणार आहोत तर त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे यूज करायचं आहे. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पण सर्वांना अगोदर या व्हॅल्यूज लक्षात आल्या. काय क्वेश्चन आहे पुढचा नेक्स्ट? इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव्ह दॅट. म्हणजे इथं आपल्याला हे रिझल्ट प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचंय बघा. 2 मायनस ओमेगा एका ब्रॅकेटमध्ये, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 येतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा मग 1 बाय 1 आपण हे तिन्ही एक्झाम्पल्स या ठिकाणी प्रूव्ह करूया. तर पहिले एक्झाम्पल, LHS कन्सिडर LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर केली तर काय बघा LHS. व्हॉट इज LHS? LHS इज इक्वल्स टू 2 मायनस ओमेगा आणि 2 मायनस ओमेगा स्क्वेअर, बरोबर. आता या ठिकाणी आपण इथं सिम्प्लिफाय करूया. बघा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेशन घेऊया. किती येतं सांगा मग. येस, 2 2 जार 4 मायनस 2 ओमेगा स्क्वेअर. नंतर मायनस ओमेगाने मल्टिप्लाय केलं दॅट इज -2 ओमेगा आणि मायनस मायनस प्लस ओमेगा क्यूब. लक्षात घ्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 2 न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, मायनस ओमेगाने पण प्रत्येकाला मल्टिप्लाय केलेलं आहे, बरोबर. आता मग या ठिकाणी काय होतं बघा. हा 4 -2 ओमेगा स्क्वेअर -2 ओमेगा प्लस ओमेगा क्यूब आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये आपण हा जो ओमेगा क्यूब आहे तो 1 लिहू शकतोय. मी काय करतो बघा, याच्यातून -2 कॉमन घेतो. व्हॉट रिमेन्स इनसाइड? येस, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, लक्षात घ्या. आणि प्लस हे काय आहे? ओमेगा क्यूब. आलं का लक्षात बघा.
आणि मग या ठिकाणी आता इथं थोडस व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. काय होतं बघा, ओमेगा हा काय आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. म्हणजे तुम्हाला हे रिझल्ट माहीतच असले पाहिजे. कोणते कोणते रिझल्ट बघा, पहिला ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 आहे. नंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे, 0. देन ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू काय येतं, ओमेगा येतं. बरोबर. तर हे रिझल्ट तुम्हाला माहीत असले पाहिजेत, कारण याचा यूज करूनच आपल्याला एक्झाम्पल्स काय करायचे तिथं सॉल्व्ह करायचे. बरोबर ना. तर बघा मग इथं आता काय काय होतं, -2 याच्यातून कॉमन घेतलं, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आलं. मग इथं 4 - 2, आता ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. बरोबर ना. आता ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा हा 1 जर मी राईटला ट्रान्सफर केला तर काय होणार आहे, +1 चा -1 म्हणजे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे बघा, दॅट इज -1. बरोबर. आणि प्लस ओमेगा क्यूब किती आहे, 1. लक्षात घ्या, इथं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय किंवा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर काय, कारण ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह. त्यामुळे मी इथं काय केलं बघा, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर हा 1 मी राईट साईडला ट्रान्सफर केला, 1 चा -1 झाला, जिथं -1 आला. बरोबर. आणि मग शेवटी काय होतं बघा, हे 4 -2 प्लस 1 म्हणजेच किती, 7 अँड दॅट इज RHS. लक्षात आलं का बघा. पहिला रिझल्ट खूप सोपा आहे. हे 3 रिझल्ट तुम्हाला माहित असतील तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचं इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर. आता मग पुढचं एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे तिथं सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. बघा काय करायचं. सेकंड एक्झाम्पल, आता तिथं पण मी काय म्हणतो, कन्सिडर LHS, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. नाउ व्हॉट इज LHS? LHS इज इक्वल्स टू 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर रेस टू 6. हे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर ना. आता इथं आपण काय करतो बघा, 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी आपण 1 प्लस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर लिहू शकतोय ना. हा ओमेगा स्क्वेअर मी राईटला ट्रान्सफर केला. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये या 3 पैकीच कुठलाच एखादा रिझल्ट थोडस वेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून युज करायचं. वेगळं काही नाहीये, लक्षात घ्या. इथं 1 प्लस ओमेगा जो आहे हा ओमेगा स्क्वेअर जर मी राईटला ट्रान्सफर केला तर काय होणार आहे, 1 प्लस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर. बरोबर. मग या ठिकाणी किती येतं बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. मग ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे किती येतं बघा, दॅट इज -2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 झालं. बरोबर. मग इथं मी काय करू शकतो बघा, -2 रेस टू 6 आणि ओमेगा स्क्वेअर रेस टू 6. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे -2 रेस टू 6, आता निगेटिव्हची जर इव्हन पॉवर असेल तर ती पॉझिटिव्ह येते. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2 रेस टू 6? बघा, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा क्यूब 8 येतं, 2 रेस टू 4 16, 2 रेस टू 5 32 आणि 2 रेस टू 6 किती येणार, दॅट इज 64. आणि इनटू हे काय झालं, ओमेगा रेस टू 12, 2 6 12 झालं. आता मग त्याच्या पुढे बघा, 64 ओमेगा रेस टू 12 मी ओमेगा क्यूब रेस टू 4 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय, कारण इथं सुद्धा काय होणार, 3 4 12 येणार आहे. बरोबर ना. आणि परत आता येऊया ओमेगा क्यूब किती पण ठेवूया ती व्हॅल्यू त्या ठिकाणी, म्हणजेच काय तर 64 1 रेस टू 4 म्हणजेच की त्याला 64 इंटू 1 म्हणजेच दॅट इज 64. आणि तेच काय असणार आहे, राईट हँड साइड, तेच आपल्याला शो दॅट करायचं आहे. बरोबर. आता त्याच्या पुढं नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते पण फार सोपं आहे. 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट क्यूब मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब बरोबर 0 शो दॅट करायचं आहे. किती सोपं आहे बघा. तिसरं एक्झाम्पल बघा. येस, थर्ड एक्झाम्पल, कन्सिडर LHS म्हणतो मी, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. सो व्हॉट इज LHS? LHS इज इक्वल्स टू 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट क्यूब आणि मायनस किती आहे बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, याचा पण क्यूबच आहे. आता काही जण कन्फ्युज होतील, 1 प्लस ओमेगा क्यूब आहे आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर क्यूब आहे. लक्षात घ्या, नाही तर लगेच सर सेमच आहे, कॅन्सल करूया, सेम टर्म मायनस सेम टर्म इज इक्वल्स टू 0 डायरेक्ट आला ना सर, असं नाही येते. बरोबर. तर मग इथं आपल्याला रिझल्ट तुमच्या समोर आहेत. 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू काय येणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर, मी त्या ठिकाणी पुट करू शकतोय. आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय होणार आहे, मायनस ओमेगा, तेही त्या ठिकाणी आपण पुट करू शकतोय. तर बघा मग काय होणार आहे या ठिकाणी, 1 प्लस ओमेगा म्हणजेच मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब आणि मायनस
1 प्लस ओमेगा स्क्वेअर दॅट इज अ मायनस ओमेगा, तोही काय झाला ब्रॅकेटचा क्यूब. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय केलं या ठिकाणी, हा जो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे, इथं पहिला रिझल्ट काय 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मी राईटला ट्रान्सफर केलं, म्हणजे 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू काय आली मायनस ओमेगा स्क्वेअर. आणि नंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर या दोन टर्म्स, आणि हा ओमेगा मी राईटला ट्रान्सफर केला. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे, दॅट इज अ मायनस ओमेगा. बरोबर. आणि बघा मग निगेटिव्हची ऑड पॉवर असेल तर ती मायनसच येणार आहे. इथं काय आलं ओमेगा रेस टू 6 आलं. नंतर मायनस निगेटिव्हची ऑड पॉवर असेल तर ते सुद्धा काय येणार आहे मायनस अगेन, दॅट इज ऑल्सो ओमेगा क्यूब. किती सोपं आहे बघा. आणि याच्यानंतर मग मायनस, आता हा ओमेगा रेस टू 6 मी ओमेगा क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतोय, आणि या ठिकाणी मायनस मायनस प्लस दॅट इज अ ओमेगा क्यूब. बरोबर. आणि मग सांगा मला मायनस ओमेगा क्यूब किती 1 चा स्क्वेअर, आणि ओमेगा क्यूब किती 1. आणि मग याच्या पुढे आता काय होतं बघा, यस -1 प्लस 1 अँड दॅट इज 0. दिस इज RHS. बरोबर. तर हे 3 एक्झाम्पल्स, हे 3च नाही, आणखी पुढे मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल्स देणार आहे, त्यामध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा हे 3 रिझल्ट डोळ्यासमोर ठेवायचे आणि यानुसारच तुम्हाला ऍडजस्टमेंट करायचे, वेगळं काही करायचं नाहीये. 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर असणार आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा असणार आहे, किंवा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1 असणार आहे. बरोबर. आणि मग ओमेगा क्यूब म्हणजे 3 च्या मल्टिपल्स मध्ये तुम्ही ओमेगाच्या पॉवर्स कन्वर्ट करू शकताय, आणि त्या पद्धतीनं एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. लक्षात आलेत का बघा हे 3 एक्झाम्पल्स. बघा होमवर्क एक्झाम्पल्स काय आहेत. इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन, इथं प्रूव्ह दॅट नाहीये. इथे तुम्हाला काय करायचं आहे, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, म्हणजे तुम्हाला या प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर्सची तुम्हाला काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची इन द फॉर्म ऑफ ओमेगा और इन द फॉर्म ऑफ रिअल नंबर. लक्षात घ्या, ओमेगाच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा रिअल नंबर्सच्या फॉर्म मध्ये तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. नेक्स्ट लेक्चरला आपण शो दॅटचे आणखी एक्झाम्पल्स बघणारच आहोत. पण लक्षात घ्या इथे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतोय. इथं काय बघा 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 आहे. हे सगळे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कोणते रिझल्ट यूज करायचे बघा. पहिला ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 असणार आहे, ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू ओमेगा असणार आहे. नंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 असणार आहे. सो दिस इम्प्लाइज 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा, आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. तर हे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत, आणि यांचा यूज करून तुम्हाला ही 5ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे. तर बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर एकत्र घ्या, मायनस ओमेगा रेस टू 6 करा, फाइंड द व्हॅल्यू. इथं 1 प्लस ओमेगा आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे. व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत, रिझल्ट मी लिहिलेले आहेत. याचा यूज करा आणि याची व्हॅल्यू पण फाइंड आउट करा. इथं प्रोडक्ट आहे आणि हे सबट्रॅक्शन आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल 1 प्लस ओमेगा यूज द व्हॅल्यू, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर यूज द व्हॅल्यू, सिम्प्लिफाई. 1 मायनस ओमेगा, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 मायनस ओमेगा रेस टू 4, 1 मायनस ओमेगा रेस टू 5. घाबरायचं नाही. बघा ओमेगा रेस टू 4 म्हणजे किती असणार आहे, दॅट इज ओमेगा. ओमेगा रेस टू 5 किती असणार आहे बघा, 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. मग झालं ना 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 मायनस ओमेगा म्हणजे याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, आणि त्यांचा प्रोडक्ट तुम्हाला करायचा आहे. यू कॅन इझिली सॉल्व. थोडंसं वेगळं एक्झाम्पल वाटेल पण तेवढं काही वेगळं नाहीये, अवघड तर काहीच नाहीये, लक्षात घ्या. यू कॅन इझिली सॉल्व दिस. हिअर ऑल्सो 1 मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब आहे. तर काय करा, या ज्या 2 टर्म्स आहेत त्याच्यातून मायनस कॉमन घ्या, म्हणजे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर मिळेल. आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे बघा, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर दॅट इज -1. पुट दॅट व्हॅल्यू. आणि हिअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा, म्हणजे त्या फॉर्म मध्ये परत तुम्हाला एक्झाम्पल मिळेल आणि याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकाल. तर लक्षात घ्या ही 5 एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. असेच काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया.